झाडाची मुळे ही निसर्गाची बिनखर्चाची पाईपलाईन असते. एक कडुनिंबाचे झाड 10,000 लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ आपल्या परिसरात किमान 30 झाडं निंब, चिंच, जांभळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत, म्हणजे मृत साठ्याचे पाणी पाझरत राहते. एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड एका हंगामात 1 कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते, आणि तेही 50 फुटाच्याही खाली. वडाची व पिंपळाची मुळे पाषाणालय भेदून 800 ते 1000 फुटावर पोचतात. 1 कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहिरीचा 100 वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणिती हिशोब सांगायचा झाला तर 35 एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते, आणि वर्षभर बागायतीसाठी 15 एकराला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. आपण एका बोरवेलसाठी लाखात खर्च करतो, एका विहिरीसाठी कितीतरी लाखात खर्च करतो, पण पाण्याची कुठलीही शाश्वती मात्र नसते. झाडाचे महत्त्व जाणाल तर तुमचं महत्त्व वाढेल. झाडे लावा, निसर्ग वाचवा.